भोगतो नगडे संचिता वाचोणी करावे ते मनी समाधान म्हणावोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि का रुसावे न लगे बहुता बस आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया मनवोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दान्तु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडीद्वाससनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाश वरं तिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथमनम 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे या त्याच्या कृपादाने कथेचा विचारू त्याच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास त्यांच्या कृपादाने कथेचा त्याच्या कृपादाने कथेचा विचारू त्याच्या कृपादाने कथेचा विचारू यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय आत्मसविंद्यात्मरूपाम देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जो जय ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा ओ दया करुणा कया दयाला तुमचा रूप लादलो लादलो तुमचा रूप लादलो करुणा दया करुणा दया करुणा
लादलो पावन झालो चराचरी चराचरी पावन झालो चराचरी चराचरी पावन झालो चराचरी चराचरी पावन झालो चराचरी चराचरी लादलो पावन झालो चराचरी तुमचा ग्रह लादलो पावन झालो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो जगन्नाथ शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगतया दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रुतेजन तया माझे दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करून या सकला हरिकथा बोलई बोबडिया बोला आज्ञानी म्हणून या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला भोगतो ना घोडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानो नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य जगद्गुरू विश्ववंदित तुकोबाराय यांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील 4 चरणांचा अखिल मानव जातीला जीवनाचं अत्यंत महत्त्वाचं रहस्य स्पष्ट करून देणारा अभंग अवघ्या आयुष्यामध्ये निर्माण होणारा खेद या खेदाचा समूळ नष्ट करण्याची क्षमता ताकद या अभंगाद्वारे जगद्गुरू तुकोबरायांनी असंख्य मानव जातीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला अगदी लहानातल्या लहानापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत लहान याची कॅटेगरी म्हणजे श्रीमंती असं होत नाही लहान म्हणजे बुद्धीनं लहान असेल विचाराने लहान असेल ज्ञानानं लहान असेल वयाने लहान असेल आणि मोठ्यातला मोठा म्हणजे कितीही विद्वान असेल तसं तो कितीही अज्ञानी असू दे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये पडलेला महाभयानक एकशे प्रश्न ज्या प्रश्नाची उत्तरं आत्तापर्यंत मोठ्या मोठ्या विचारवंतांना सुद्धा सापडलेली आजच्या प्रथम हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुरुजींचा कैलासवासी दिगंबर शंकर करंजकर माझ्या माहितीनं हे भाग्य परत माझ्या वाटेला आलं कारण आईसाहेबांच्या वेळेस सुद्धा मीच होतो भाग्याचा उदय माणसाचं भाग्य हे कुणाच्या म्हणण्यावर ठरत नाही कधीच किंवा त्याची क्षमता किंवा त्याची जी पद्धत आहे पातळी आहे ही कुणाच्या म्हणण्यावर कोणी म्हणते म्हणून नाही त्याच्या जीवनामध्ये येणारे जे लहान छान चांगले आणि वाईट अनुभव असतात ही त्याच्या जीवनाला दिशादर्शक असतात मला सांगायचं तात्पर्य असे गुरुजींना जाऊन 1 वर्ष झालं आणि 1 वर्षांच्या नंतर त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा आयोजित केलेला कार्यक्रम या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेली ज्ञानवंत विद्वान गायक अधिकारी कीर्तनकार प्रवचनकार महाराज लोक तर सगळ्यांची नावं घ्यायला आता फार वेळ होईल आहे की नाही फडकरी टाळकरी असं म्हणू आपण कारण का आपल्याला सगळ्यांनाच एकमेकाचा परिचय आहे त्याच्यामुळं प्रत्येकाचंच असं म्हणजे ओळख असल्यामुळं सांगायची काय गरज नाही महाराजांनाच आज मी पहिल्यांदा बघितलं
नदीच्या कडेच येत म्हणून सध्या सगळ्यात जास्त अवघड काळ नदीच्या कडेच आहे. पहिलं पोरगी बघायला ते नवरदेव बघायला गेले की म्हणायच्या नदीच्या कडाची जमीन आहे त्याची. आता म्हणतात नदीच्या कडाला नको बाबा, माळावर पळवटते. माणूस हा सोयीचा सुतक असतो. असू द्या, आपल्याकडे त्याच्याकडेच वेळ नाही, त्याच्यासाठी सगळे उत्साहानं आपण या ठिकाणी जमलो. त्यांच्या परिवारामध्ये शंकर दिगंबर करंजकर संतोष महाराज, हरिभक्तपरायण संतोष महाराज, कीर्तनकार आणि त्यांच्या कन्या शोभा मधुकर फंड, सौ सुवर्णा रामराव शिंदे, सौ प्रतिभा श्रीमंत फंड, लहान मोठे त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी. माणसाला जाऊन 1 वर्ष झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये हा श्राद्धाचा कार्यक्रम होतो. आणि त्याला अनुसरून माता माऊल्या विद्वान, माता भगिनी, नवीन चोपदार, नाही तुम्हाला नाही म्हणलं इकडे, ते जे मेन चोपदार ते आज दिसाना गेलाय, आमचा जुना चोपदार. मोठ्या उत्साहानं आपण या ठिकाणी फार वेळ घेणार नाही. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाच्या व्यतिरिक्त बोलू नये, पण हा प्रसंग तसा आहे त्याच्यामुळे थोडंसं बोललो. विठ्ठला काय नसतं माणसाच्या आयुष्यामध्ये. असं केल्यानं तसं होतं, फक्त म्हणायचं असतं, जास्त काही बोलत नाही. नशीब हे असंच असतं, ते कोणाला चुकत नसतं. असं केल्यानं तसं होतं हे फक्त म्हणायचं असतं. नशीब जीवनाचं मूळ असतं, जीवनाचं फळ असतं, ते भोगल्याशिवाय चुकत नसतं, म्हणून नशीब असतं. जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं, फार त्रास करून घेऊ नका. विद्वानांना त्रास आहे, सर्वसामान्यांना त्रास आहे, श्रीमंताला त्रास आहे, गरिबाला त्रास आहे, जगाच्या पाठीवर प्रत्येकाला त्रास आहे. अरे इथं देवांच्या अवताराचं भोग चुकल्याने तुमची आमची काय कथा आहे. हा साधा सरळ सिद्धांत आहे. त्याच्यामुळं म्हणून या मनी मानू नये खेद आहे. या जगाच्या पाठीवर मान झाला, अपमान झाला, परिस्थिती वाईट आली, साधनेमध्ये खंड पडू नये हा हेतू शुद्ध होता जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि त्या साधनेच्या हेतूमध्ये खंड निर्माण होऊ नये आणि साधकांची मानसिक दशा ही मजबूत राहिली पाहिजे. माझ्या हिशोबानं या अभंगाची रचना त्यांच्यासाठी. विठ्ठला विठ्ठल हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे, वैदिक शास्त्राप्रमाणे आपल्याकडे 16 संस्कार आहेत. त्यापैकी हा एक संस्कार आहे की नाही. संस्कार 16 संस्कार, लग्न हा सुद्धा संस्कार आहे, नाव ठेवणे हा संस्कार आहे. आता त्याच्यात फार वेळ घालवत नाही. त्यापैकी हा एक संस्कार आहे. 16 संस्कार आहेत. प्रश्न कधी कधी मनामध्ये निर्माण होतो माणसांच्या, आणि का निर्माण होणे महत्त्वाचा विषय. वर्ष श्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, 10वा असेल, गंगापूजन असेल, अजून कोणी गेलं असेल, अगर प्रेताच्या पुढं सुद्धा आपण भगवंताचं चिंतन करतो. हे कशासाठी, काय कारण आहे की नाही. कारण वारकरी संप्रदाय हा आंधळा नाही, विनाकारण नाही. हे कशासाठी हे कळालं पाहिजे ना आपल्याला. का बाबा वर्ष श्राद्धाला कीर्तनच का ठेवायचं, गंगापूजनाला कीर्तन कशासाठी, काय गरज आहे, कोणी सांगितलं आहे, हा कुठं लिखित नियम आहे का. जरी तो काही दंडक असतात, ते लिखित नसतात, पण ते पाळावे लागतात. कुठं असं लिहिलं नाही की तुम्ही असं करा म्हणजे असं होतंय, पण जे संस्कार चालत आले ह्याला पुरावा असतात, आणि त्या पुराव्याला अनुसरून सिद्धांत पटवून द्यायचा असतो. विठ्ठल आम्ही त्या रस्त्याने जातोय. मार्ग दावून गेले आधी दया नदी संत दे. संतांनी जे मार्ग आम्हाला दाखवले त्या मार्गाने आम्ही जातो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे देतो की वर्षश्राद्धाला कीर्तनच का ठेवावे, त्याला शास्त्रीय आधार आहे महाराज. आहे की नाही गुरुजी. पतंती पितरो दोषा लुप्त पिंडोदक क्रिया. अर्जुनानं सांगितलं देवा, पहिलं श्राद्धाचा प्रश्न निर्माण झाला होता अर्जुनाला. अरे देवा, आमच्यात भावभावकीत आम्ही जर भांडणे केली तर उद्या कुणी शिल्लक राहिले नाही तरी पिंडोदक क्रिया लुप्त होऊन जातील, आणि जन्मोनजन्मी आमची पितर नरकामध्ये पडतील. यांची सोडवणूक कोण कराव्या.
ते पित्र ऋण फेडावया लागी. काय त्या पितरांचं ऋण फेडण्यासाठी आपला जन्म आहे. माणसं विसरून गेली. विठ्ठल अजून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. वर्ष श्राद्धाला कीर्तन. मी तर म्हणतोय ढोल जेवणाला सुद्धा कीर्तन ठेवा. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय? हो, याला सुद्धा पुरावा आहे. म्हणूनसाठी माऊलीने एवढं शास्त्र निर्माण केलं, ज्ञानेश्वरी निर्माण केली, चांगदेव 65 आहे की नाही, अमृतानुभव निर्माण केला, सगळं निर्माण करून सांगितलं. शेवटी हरिपाठ म्हणा. काय म्हणा? काय करा? हरिपाठ. जन्मल्यापासून मरेपर्यंत जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल तर तुम्ही हरिपाठ म्हणा. काय म्हणा? काय म्हणा महाराज? हरिपाठ म्हणा. तुम्ही म्हणाल ढोळ जेवणाला कीर्तन. हो, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदत्ता. का ठेवू नये कीर्तन? मला सांगतो. गर्भामध्ये मातेचे असताना जे संस्कार झाले त्याचा परिणाम प्रल्हादांचा जन्म झाला. मी म्हणतो ढोळ जेवणाला कीर्तनाची काय अडचण आहे? 2 गोष्टी क्लिअर करा. आता तिसरी गोष्ट सांगतोय. मग हे काय अंधश्रद्धा आहे का? असं बी बऱ्याच लोकांना वाटतं ना. त्याच्या पुढे जाऊन सांगतो आपल्याला. आपल्याकडं मागं एक आजार आला होता 2020ला. दर 100 वर्षाच्या नंतर एक महामारी येते. 1820 2020 मागं महामारीच्या वेळेस आपल्याकडं सॅनिटायझर करण्यासाठी सांगत होते की नाही? बोला. इसवी सन पूर्व 13व्या शतकापासून आरत्या म्हणतात. काय म्हणतात? आरत्या. आरतीचा परिहार कसा असतो? आरती झाल्यानंतर त्याच्यामध्ये कापूर असतो. प्रसाद खाण्याच्या पूर्वी आपण त्याच्यावर हात फिरवतो. खरं आहे का कुठे? त्या कापुराच्या वरून हात फिरवतो याचा अर्थ हाताला लागलेले जे जंतू आहेत त्याचं निर्जंतुकी करण्यासाठी आपण त्याच्यावर हात फिरवतो. तुमचं विज्ञान फार छोटं आहे. अध्यात्म फार जुनं आहे. विठ्ठल आणि याच्यासाठी हे सगळं चाटलं. यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. हेची माझे हित करीती साखर सकळ. अरे काय जेने हा गोपाळ कृपा करी. जगाच्या पाठीवर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर संतांचंच ऐकावं लागेल. आता आपण अभंगाकडे वळू. काय असतं आयुष्यामध्ये? हे बघा, चांगली कामं केली का चांगली फळं मिळतात. वाईट कामं केली तर वाईटच फळं मिळतात. आणि कधी कधी आयुष्यामध्ये चांगली कामं करून सुद्धा वाईट फळं मिळतात. अभंगाचं नेमकं सूचक म्हणजे हेतू काय असावा याच्यावर मी चिंतन करतो. माणूस आयुष्यामध्ये कर्म करतो तर आपला प्रारब्धाचा भोग आहे, आपल्याला भोगावं लागते. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगल्याची भोग तो नस. आयुष्यामध्ये आपण जे जीवन जगत असतो त्याच्यामध्ये कधी कधी वाईट कामं केल्यानंतर सुद्धा चांगली फळं मिळतात आणि चांगलं केल्यानंतर वाईट फळं मिळतात. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतात, हे की नाही? सगळ्यात जास्त त्रास माळकऱ्यालाच होतो की नाही? सगळ्यात जास्त मूळवेदाचं दुखणं कुणाला आहे?
त्याचा 2 अर्थ होते. आता ती दुसरा एक शब्द आहे, ती इथं नाही म्हणू शकत. आणि उभ्या आयुष्यात कधी देवळाचं मंदिर, मंदिराचं तोंड बघितलेलं नसते आणि त्याच्या पुढून आपण जावं. काय उपयोग आहे अध्यक्ष रातभर भजन करून गाव. आमचं बघा कसं खाऊन पिऊन आम्ही दष्टपुष्ट आहेत. मग मला सांगा, आपण एक सात्विक चांगलं आपलं सन्मार्गानं जीवन जगत असताना एखाद्या नास्तिकानं जर आपल्याला रस्त्यात अडवून जर विचारलं असं तर माणसाला थोडंसं वाईट वाटतं. आणि कधी कधी माणूस वेगळा विचार कराय बघता, काही खरं नाही. अरे एवढं चांगलं वागून सुद्धा माझ्या नशिबाला असे, हे काय खरं. साधं सोपं आपलं. जगद्गुरु तुकोबा यांना हा प्रश्न खटकला, नेमकं संप्रदायामध्ये, वैष्णव संप्रदायामध्ये माणसं असं का करतात? 4 दिवस माळ घालतेत, पुन्हा काढून टाकते, हाय की नाही? वारकऱ्यासोबत कधी कधी वारी करते, पुन्हा करीत नाही. नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन सेवा असेल तिथं जातात, पुन्हा जात नाहीत, हाय की नाही? असं का करतात? ही जी चंचल वृत्ती आहे, ज्या साधनेच्या द्वारे आपण त्याच्याकडे जायचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे म्हणजे सुखाकडे. ह्या जगाच्या पाठीवर देवाचं दुसरं रूप, त्याचं नाव आहे सुख. आणि ते सुख ऐक नाही तर ते आत्मिक सुख आहे. आत्मिक सुखाच्या शोधामध्ये आम्ही साधक लोक सगळी चालले. प्रापंचिक जे सुख आहे ते सुख क्षणभंगुर आहे, नाही भरवसा मृग जळवत जाईल लया, आहे की नाही? खोटी याचे पिशे उर फोडे, कितीतरी सांगू आपण, ते काही खरं नसतंय महाराज. कारण ते क्षणिक आहे. तुम्हाला सुद्धा माहीत आहे, आज माझं लग्न झालं, हे वैवाहिक सुख माझ्या वयाच्या 60व्या वर्षी मला मिळेल गॅरंटी नाही. खरं आहे का खोटे देशमुख महाराज? खरं आहे का खोटे मला सांग? या सुखाच्या शोधामध्ये साधक चाललेला असतो. आणि जाता जाता ज्यावेळेस त्या नास्तिक लोकांकडून हा प्रश्न निर्माण होतो, माणूस चलबिचल करतो. आणि चलबिचल केल्याच्या नंतर त्याची मानसिक अवस्था ठीक करण्यासाठी संसार आणि परमार्थामध्ये फार फरक आहे महाराज. इथं अवस्थेला किंमत आहे, व्यवस्थेला किंमत आहे. महाराज कसा दिसतो, कसा काय करतो याला किंमत नाही, तो कसा आहे याला किंमत आहे. बरोबर आहे? अवस्था आणि व्यवस्था. जगद्गुरु तुकोबारांनी बरोबर नेमकं या मरमावर मला वाटते अभंगाद्वारे बोट ठेवलं. साधना करत असताना ज्यावेळेस तुमची बुद्धी विचलित होईल त्यावेळेस त्या मनाला ह्या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा आधार जर कुठं द्यायचा असतो तो मनाला द्यायचा असतो. कारण मन हा आपल्या इंद्रियाचा राजा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो कौटिल्यशास्त्रामध्ये मनाची देवता हा चंद्र आहे. आणि चंद्र हा किती कालाने प्रकाशमान होतो माहिती आहे का? 16,000 एका सेकंदाला एवढ्या कालाने प्रकाशमान होतो. इतका वेग मनाचा आहे. म्हणून आता घरी असतो, आता एडीसीत असतं, आता गोविंदपुरात असतं, आता इथं असतं, आता कुठंतरी असतं. इतका प्रचंड वेग असतो. महाप्रचंड वेगाने वडापावाना असा वेग असतो त्याचा. आणि त्या वेगाने चाललेल्या मनाला स्थिर करण्यासाठी अभंगाचं पहिलं चरण. भोगतो न घडे संचिता वाचूने, 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 भोगतो न घडे
मने मानू नय खेदू मनवून मने मानू नय खेदू करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवून म्हणे म्हणून नय खेळू 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 भोगतो लगाडे संचिता वाचून करावे ते मनी करावे ते मनी समाधान भोगतो लगाडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान 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 आयुष्यात फार त्रास असतो, इतका त्रास असतो, इतका त्रास असतो. अशा काही घटना आयुष्यामध्ये घडत गेला माणूस हातबल होतो, हातबल. आयुष्यामध्ये दिशा कळत नाही त्याला आणि हमेशा संध्याकाळी एकच प्रश्न माणसाला खटकतो. जी परिस्थिती मी वर्षभर गेली पाहतो त्या परिस्थितीच्या अनुरूप उत्तरादाखल आज अभंगावर चिंतन करावं. ज्याने माझ्यावर एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, किती केलं ते आमच्या घरच्याला विचारलं तरी जमते. कुठे येत म्हणलं नंतर डोळ्यात म्हणलं की म्हणते तिथं एखादी गुंटा घ्या आणि तिथंच राहा. बघा कोण मोठा आहे, कोण गरीब आहे, कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, याच्यापेक्षा वेळेकाळेमध्ये जो कोण आपला असेल, मी म्हणत नाही, ही गीता सांगते, तो आपला पाहुणा, तो नातेवाईक, ती सगळं काही येर ते माईक दुःखाची. हा, ह्या जगाच्या पाठीवर वेदनेमध्ये जो फुंकर घालेले तो आपला मित्र. कोण कोणाला जगाच्या पाठीवर जास्त काही देत नाही, जास्त काही घेत नाही. मी सुरुवातीला सांगितलं, या मनाला जर कुणी या जगाच्या पाठीवर आधार दिला असेल तर संतांच्या विचाराने दिला, संतांच्या मार्गाने दिला, विचारांच्या तत्वाने दिला. ज्या तत्वाच्या द्वारे माणूस किती हातबल झाला तरी आत्महत्यासारखा विचार कधीच करू शकत नाही. वारकरी संप्रदायामध्ये हे शिकलं का त्याच्यासारखा श्रीमंत कोणी. अहो संकट, दुःख आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रत्येकाने आपल्या आपल्या आत्मचिंतन करा. संकट एकटी दुखटी कधीच येत नाहीत, त्याची मालिका असते. मालिका बघता ना तुम्ही टी व्हीला, एक एपिसोड झाला की दुसरा एपिसोड, त्याच्यानंतर तिसरा एपिसोड, असं मागं 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 अशी मालिकाच होते. मग तिथं तो खचला नाही पाहिजे, त्याची मानसिकता स्थिर राहिली पाहिजे, मनाला त्याचा धीर दिला पाहिजे, त्याचं मन हे प्रबळ असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. ते प्रबळ मन जर शांत असेल तर केलेलं काम असू द्या, साधना असू द्या, निर्णय असू द्या, शक्यतो चुकत नाही. बरोबर आहे. गेले वर्षभर जो त्रास झाला या कुटुंबाला, जी परिस्थिती मी जवळून अनुभवली, फार क्वचित लोकांच्या वाटेला असा विषय येतो, परंतु त्यांच्या भगवंताने, त्यांच्या आशीर्वादाने किंवा संतांच्या विचाराच्या ताकदीने त्यांना त्या प्रसंगावर मात करण्याची हिंमत दिली. कारण समाज एवढा कमकुवत झाला विचारानं. कशानं? विचारानं. इंसान चाहे कितना भी कंगाल क्यों ना हो, लेकिन उसका चारित्र्य उसका सबसे बड़ा धन होता है. का होता है तुम्हाला सांगतो. कितीही माणसाकडं तो निर्धन असू द्या, तसं स्वाभिमानी असेल, त्याचं जे सामर्थ्य असतं, चेहऱ्यावरचं तेज असतं, ते जगाच्या पाठीवर कुठल्याच विद्वानाकडं नसतं. विठ्ठला तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत बघा. जीवनामध्ये भोग भोगावंच लागणार. साधं सरळ जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, इथं मोठ्यांना कर्म चुकली नाही. मोठ्यांना कर्मे दशरथ योगे मेला, असं उलट चालू करू. कर्मे रावण क्षय पावला,
कर्मे श्रीराम वनवासा गेला, योग घडला सीता देवी. याच्यापेक्षा कोण मोठं आहे मला सांगा तुम्ही. आपण याच्या आबा इकडं कुठं बसला तुम्ही? आबा इकडे येतो. असू द्या. विठ्ठल विठ्ठल मोठ्यांच्या वाटेला आलेलं दुःख आहे पा. सीतादेवीची काही चूक होती? बरं जाऊ द्या. सीतादेवीचा विषय, त्यांचे पती राम होते त्याच्यामुळं सहगमिनी त्या गेल्या. उर्मिलेचा काय दोष होता? रामायणामध्ये जर आपण पाहिलं का महाराज, विनाकारण जर त्रास झाला असेल तर सगळ्यात जास्त कोणाला झाला? लक्ष्मणाला नाही झाला. त्यांचे भाऊ सोबत होते. कवा सासरवाडी जाऊन 2 दिवस नांदून बघा, सासरवाडीचा काय ताप असते ते कळेल. काय म्हणलो लक्षात आलं तुम्ही? माहेरवाशीन सासरवाशीन कळतं का? उर्मिलाही सासरवाशीन होती ना. सासरच्या घरी राहत होती, पती अरण्यात होते. काय दोष नसताना काय वाकडे केलं होतं कोणाचं? नाही आहे की नाही. भरत ज्यावेळेस मामाच्या घरी येऊन आले, कैकेवर चिडल्या स्वतःच्या आईवर, आणि रागा रामाला नाही गेले चित्रकूट पर्वताला. कुठं? चित्रकूट पर्वताला. आणि सांगितलं दादा माता नाही ती. बरेच घाणघाण शब्द वापरले. ती दुष्टे चांडाळी नाही, असे तसे. हात जडतो दादा तुमच्याशिवाय. ते राज्य मला नको आणि ते राजधानी मला सोबत घेऊन चला. एक जुन्या लोकांना कविता होती बघा, मला थोडं वाचायचं नाद आहे, मी वाचून. नच चुकली माता कैकई ना पिता दशरथ तात, राज्य त्याग कानन यात्रा हे सर्व कर्मजात. रामाने भरताला केलेला उपदेश, भरता परत जा. आईचा दोष नाही. नच चुकली माता कैकई ना पिता दशरथ तात, राज्याचा त्याग अरण्याची यात्रा आहे सर्व कर्मजात. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, नको खेद करू कोणत्याही. 2 ओंडक्याची होते सागर आणि 1 लाट तोडी. ह्या जगाच्या पाठीवर पुन्हा तुमची भेट होणार नाही. हा योग हा संयोग आहे. म्हणून भरभरून जगा आणि खळखळून हसा. याच्यासारखं आत्मज्ञान जगाच्या पाठीवर कुठलंच नाही. विठ्ठल दोघे मुले राजा दशरथा मरण काळी एकही नव्हता. एवढ्या अट्टहासानं प्राप्त केलेली पोरं जवळ राहिली. मग मला सांगा, एवढ्या लोकांच्या आयुष्यामध्ये हा योग प्रसंग येतो, एवढे दुःख येतात, ते कर्माचे भोग भोगावं लागतात. एवढं सगळं असताना आहे की नाही, सगळे कौरव मारले की नाही. आणि शेवटी कुळात कोण शिल्लक राहिलं? कोण राहिलं कुळात शिल्लक? ज्यावेळेस महाभारतामध्ये युद्ध झालं महाराज, त्यावेळेस फक्त 2च लोक तिथं राहिले होते, लहान लेकरं म्हातारी माणसं. किती हानी झाली असेल तुम्ही विचार करा. त्याचा विजयाचा उन्माद साजरा केला. कळी सोकुळा लाविली यादववृंदा, ही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. हा तुमच्या आमच्या हातात काय आहे? कशासाठी माणूस एवढा घमेंड अहमपणा निर्माण करतो? खरं तर मी तुम्हाला सुचवायचं होतं अभंगाच्या 2ऱ्या चरणात, पण चुकून पहिल्या चरणात म्हणलो विठ्ठल लय कुणाची बी उदाहरणं देण्यापेक्षा महाभारतातलं एकच उदाहरण देतो. असलखित जीवन चारित्र्य संपन्न अशा प्रकारचं पात्र म्हणजे पितामह भीष्म. ना राज्याची लालसा, ना कशाची लालसा, ना काही संबंध नाही. स्वतःच्या वडिलाच्या इच्छेखातर एवढा मोठा त्याग केलेला हा माणूस. अख्ख्या आर्यावर्तामध्ये पितामह भीष्म म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं, परंतु नाविलाज होता. काही गोष्टींनी त्यांना बांधून ठेवलं होतं. अशा पितामह भीष्मांना सुद्धा शेवटी सरपंजरावर झोपावं लागलं. त्याला कारण काय माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या मागच्या 7व्या जन्मामध्ये रस्त्याने जात असताना पांदीमध्ये एक सरड होतं. सरड कळते का तुम्हाला? सरड त्या कुपाटीवर बसून असं करीत होत त्याला सारखं. आता असतेच बघा काही चौकानी सरडे अशी काही सरडे असतात.
भीष्मांना राग आला आणि उगाच असा तुनीनातून एक बाण खाल्ला असा हाणला, त्याच्या इथं उचला. ते पाप फेडावं लागलं. 21 दिवस शरपंजरी झोपावं लागलं. मला सांगायचं काम आहे, एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला जर समजा तो भोग चुकत नसेल तर आम्ही त्रास करून घ्यायची काय गरज आहे. मग त्रास करून घ्यायचं नाही तर मग करायचं काय अभंगाचं दुसरं चरण. म्हणून माने म्हणून खेळ म्हणून माने म्हणून खेळ म्हणून माने म्हणून खेळ म्हणून माने म्हणून खेळ मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा म्हणून आम्हाने म्हणून म्हणून आम्हाने म्हणून चिंता, भय, राग, आत्मबल कधी खचू देऊ नका. किती क्षण जगायला मिळतात माणसाला आपल्या तुमच्या आमच्या हातात नाही. किती सेकंद, किती क्षण आपण जगणार, उद्याचा दिवस आपण पाहणार आहोत आपल्याला गॅरंटी नाही, माहीत नाही. भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये भोगण्यासाठी काय वाटायला येणार आहे याची आपल्याला गॅरंटी नाही. ज्याच्यावर आपण नितांत प्रेम करतो तो आतून आपल्यासोबत तसा आहे का याची पण या जगात गॅरंटी नाही, अजिबात नाही. बघा तुम्ही या जगाच्या पाठीवर तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा कस लावण्याचा प्रयत्न करता तर आयुष्यामध्ये फक्त अपेक्षा भंगाचं दुःख पदरात पडतं. बघा तुम्ही जिथं तुम्ही जीवापेक्षा जास्त वेळ देता, वेळेपेक्षा जास्त वेळेपेक्षा जास्त वेळ देता, प्रेमापेक्षा जास्त प्रेम करता, जीवापेक्षा जीव जास्त ज्या ठिकाणी लावता तिथं माणसाला धोका निश्चित ठरलेला असतो. बघा तुम्ही पटत असलं तर अजून आत्मचिंतन करा. आणि कीर्तनाची जागा आहे ही जागा असं एकमेव व्यासपीठ आहे जगाच्या पाठीवर जे जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक घटकाला जिवंत, प्रत्येक सेकंदाला चांगलं कसं जगावं हे शिकवलं जातं. हे शाश्वत आहे, सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. यावत चंद्र सूर्य अटळ आहे, अजय. त्याच्यामुळे हे टिकले. हे प्रांजळ आहे, इतकं स्फटिकासारखं प्रांजळ आहे. जसं एखाद्या नितळ पाण्यामध्ये त्याचा तळ दिसतो तसं वारकरी संप्रदायामध्ये जितका तुम्ही विचार कराल तितकं ते स्वच्छ दिसतं, म्हणून हे टिकतं. म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवायचा. मग विश्वास ठेवून करायचं काय? म्हणून मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू, वेळोवेळा आपुले आपण करा सोडवन संसार बंधन. थोडा वेग ह्या जगाच्या पाठीवर कुठल्या संतांनी सांगितलं नाही तुम्ही संसार सोडून द्या. बघा किती मस्त आहे. ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये ऐहिक सुखाचा प्रपंचच कधी केला नाही त्यांनी सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. ते भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय
तया पंढरपुरा जाईन तया पंढरपुरा आनंदे भरी आनंदे भरी जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा. माऊलींना हे सांगायचं होतं, संसार सोडायचं कुठल्या संतानं सांगितलं, कुठल्या संतानं सोडलं. वारकरी संप्रदायाला अशी खोड लागली, माणसाला काम करण्याची इच्छा नसते आणि कुणी काय म्हणलं तर म्हणतात ठेविले आनंद ते तशीच आहे की नाही. आणि चित्ते असू द्यावे समाधान. आम्हाला करायची इच्छा नाही. संसार आणि परमार्थ आणि प्रपंच याचा तुम्ही कसा मेळ घालणार आहे. आसुनी नसावे हे सांगतात संत, आम्ही आसुनी नसावे हे सांगतो प्रपंचात. अजून त्याच्या पुढे जाऊन सांगतो संसाराचा आणि परमार्थाचा काळी मात्र संबंध नाही. ह्या जगाच्या पाठीवर अट्ठासाना करावा असं बी काही नाही. ज्याच्यासाठी अट्ठास केला होता त्याचा तर काही आपल्याला लाभ झाला नाही. जगद्गुरु तुकोबराने अट्ठास एका ठिकाणी सांगितलं, याजसाठी केला होता अट्ठास, याजसाठी केला होता अट्ठास, याजसाठी केला होता अट्ठास, याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भाया, 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 गोड भाया. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. भरभरून जगान खळखळून अस ह्याच्यासाठी अट्ठास करा. प्रत्येक सेकंद हा, प्रत्येक दिवस माणसाला, सकाळी दिवस उगवल्यानंतर माणसाला एक नवं जीवन घेऊन येतो. काय घेऊन येतो? नवीन जीवन घेऊन येतो. माणसाचा बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच काळापासून जगण्याचा जो अट्ठास आहे का, याचा मार्ग आहे, याचं चिंतन चुकलं आहे. आज संध्याकाळपर्यंत जेवढे दुःख आणि त्रास झाले, त्या दिवशी संध्याकाळी भगवंतानं तुम्हाला एक नैतिक, एक शास्त्रीय आणि एक वैज्ञानिक दृष्ट्या एक महत्त्वाचा फुलस्टॉप दिला आहे. त्याला आपण झोप म्हणतो. तुम्ही ज्यावेळेस झोपून जाल आणि सकाळी ज्यावेळेस तुम्ही न कुणी उठवता उठाल, समजायचं भगवंताची सगळ्यात मोठी कृपा आपल्यासाठी सुरू आहे. ज्या दिवशी तुम्ही कोणी न उठवता उठणारच नाहीत, त्या दिवशी तुमचं अस्तित्व सगळं संपलेलं असेल हे प्रत्येकाला माहीत.
हा जो श्वास चालू आहे त्या प्रत्येक श्वासाचं स्वरूप म्हणजे भगवंताचं स्वरूप. 88 या शब्दाचं चिंतन सांगतोय मी. फार काही करण्याची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत. आळ्या बाबा कुठं जायची गरज नाही. जिथं असाल जसं असाल आंघोळ करा नका करू काही फरक पडत नाही. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. सावता बाबा मला वाटत नाही कुठल्या त्यांच्या चरित्रामध्ये पंढरपूरच्या वारीला गेले होते. करमलात भगवंताचं स्वरूप मानून त्यांनी भगवंताची सेवा केली. पांडुरंगाला तिथं आरणगावात यावं लागलं. माझं सांगायचं मुद्दा स्पष्टीकरण असं आहे, मनामध्ये ज्यावेळेस खेद निर्माण होईल त्यावेळेस कोणाच्या तरी गळा पडून रडण्यापेक्षा भगवंताच्या चरणाकडे पाहून रडा. हा तू मागून तरी बघ, विश्वास ठेवून तरी बघ. तेरे हा मे बी हा, तेरे ना मे बी ना, ही भगवंताची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल या जगाच्या पाठीवर कुणी कुणाचं ठरवून चांगलं करू शकत नाही, तसं या जगाच्या पाठीवर ठरवून कुणी कुणाचं वाईट सुद्धा करू शकत नाही. तुम्हाला सांगू का, प्रत्येक व्यक्ती हा व्यक्ती सापेक्ष परिणामाला जबाबदार असतो. जी कर्म आपण आचरण करतो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. माणसानं आयुष्यात कशाला भ्यावं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दुःखाला भ्यावं, त्रासाला भ्यावं, गुंडाला भ्यावं, एखाद्या मोठ्या माणसाला श्रीमंत माणसाला भ्यावं, कुणाला भ्यावं. भीती हा माणसाच्या जीवनात सगळ्यात मोठा ज्याला आपण काय कमजोर, सगळ्यात माणसाला कमजोर करण्याचं जे एक परिस्थिती आहे त्याला आपण दुःख, त्याच्यावर आपण चिंतन करतो. जेव्हा जेव्हा आपल्याला आयुष्यात दुःख होतं त्यावेळेस माणूस कुणाचा तरी आसरा शोधायचा प्रयत्न करतो. ज्याच्या खांद्यावर आपण डोकं ठेवून रडावं त्याचा खांदा किती मजबूत आहे ह्याचा आपण न विचार करता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवतो. जगाचं सोडून द्या, जगाचं लोक हसवून रडवून ऐकतात आणि हसून सांगतात, हे सगळ्याला माहिती. महाजन महाराज 10 रुपये देतं का नाही गेला, मला फार इच्छा होती तुम्हाला पण सध्या माझ्याकडे नाही. आणि मी इथून निघून गेलो की महाराजांना काही अडपटे रडून ऐकतात, हसून सांगतात. लोकांवर काय भरोसा ठेव. लोक दे सोडून, लोक ती लोकच आहे. लोकांना गाढवावर बसू देत नाही, ती एकाला दोघाला बसू देत नाही, दोघं उतरून गाढवावर एकामा नेऊ देत नाही, आणि गाढवाला पुन्हा खांद्यावर घेतलं तर ते पण नेऊ देत नाही, आहे की नाही. हे जगाचं कोण विचार करावं कशासाठी. आपण आपल्यासाठी जगलं पाहिजे, आपण आपलं चिंतन केलं पाहिजे, आपण आपल्या प्रश्नाचं स्वरूप पाहिलं पाहिजे, आपण आपल्या दुःखाचं सोडवणूक आपण केलं पाहिजे. याचा अर्थ स्वावलंबी बना. अभंगात 3रं
रुसावे नर जगे बहुता अनेक रुसावे नर जगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया मनवोली माली मानुला यखेदा मनवोली माली मानुला यखेदा मनवोली माली मानुला यखेदा मनवोली माली मानुला यखेदा आपुल्या संचिता संचिता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया मनहून माने मारून येखेदो मनहून माने मारून येखेदो मनहून माने मारून येखेदो मनहून माने मारून येखेदो अनेक रुसाव्यानं लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. हा रुसायचं नाही कोणावर, कधीच रुसायचं आठवते का महाराज? ज्येष्ठ जावई रुसला, ज्येष्ठ जावई रुसला. आता कोण विचारित नाही कोणाला, रुस नाही तर मरती. हा लग्नाला गेलतो महाराज का लग्नाला, आणि ते पारावरचं नवरदेव लवकर येणंच गेलं मागं. रुसायची सांगतो, मला मेलेल्या राजाच्या कथा माझ्या समोर घडलेल्या सांगतो. मग ती मंडप सगळा ती मेवणं लोक हुडकायली, दाजी कुठं गेलं, दाजी कुठं गेलं. ती ज्येष्ठ होतं, आम्हाला काय माहीत. आमचं दिनवाणी जवळ बसला होता. दिनवाणी म्हणजे आपलं सोपं गिराईक, सोपं बोलणार. असं सोपं म्हणजे सोपं बोलून सोपं लय अवघड असते. मला कोणही भिकार सोट काय माहिती. आले जागीरदार होता तर 2 अंगठ्या घरी जाऊन घालून यायचं. बिचारीचं लग्न अडकलंय आणि ते आमच्या समोर बसलेलं होतं. आम्हाला काय माहिती. अरे त्याला रुबाब होता तरी 4-5 अंगठ्या घालून. लेकीचं लग्न आहे, बाप परेशान आहे. हा आणि ह्याला रुसायला लाज तरी वाटाय पाहिजे. ते आमच्या चिटकून पुढं होतं. आम्हाला काय माहिती. असं सोपं बोललं, सोपं प्रेमानं बोललं याच्या कानपळ्या लाल बुन. आणि 10 मिनिटातच पळत आला. भाऊजी किती हुडकेलं तुम्हाला, किती हुडकेलं. इथं बसला होता. उठवायले त्याला धरून ह्याचा हिसका दिला. येत नाही म्हणला. आता कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते. ह्या दिनवा खोटं नाही बरं का, तुम्ही विचारा गावात हे घडलेले. दिनवाने म्हणला कशाला नादी लागता येड्याच्या जावा. गेला ती आणला नवरदेव, लग्न लागलं. आता त्यात नवरीची बहीण म्हणजे ही कलवरी ह्याची बायको. समोर घडलेली घटना आहे गोविंदपूरमध्ये. लग्न लागलेल्या शेवटच्या मंगळाष्टकाला पळस स्टेजवर गेल्याला राग आल्याला. एकतर कोणी विचारलं नाही. बरं नाही ती नाही वरून ही तिराईत माणूस कोण आहे अनोळखी नाही ती फजिती करायला मागं बसून पळतच त्या स्टेजवर गेलं. तिथं हात धरला बायकोचा. चल चल मला आत्ताच उठ, आत्ताच जायचं घरी. आता कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते. ते म्हणले ए काय घरी ती दारी म्हणले, बघ तुझा धंदा, मला नाही यायचं. आता तिच्या बहिणीचं लग्न होतं, तिचं काय खोटं होतं. आता कसं वाटतं मला सांग. ते येईल माग उतरलं स्टेजवर. माघारी चाललं तर ह्यानं गप बसव कोणा दिनवाणीनं. त्याचा हात धरवायचं म्हणायचं पाहुणं बसा. तसं नसतं, जीवन जाऊ खाना गाला थाणून घेतलं. आता पटलं बघा म्हणलं. कशाला रुसायचं उगच कोणावर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
कुणावर रुसावं मला सांगा बरं. सासरवाडीवर रुसावं, भावावर रुसावं, बहिणीवर रुसावं, आईवर रुसावं. आईवर रुसलं तर ती लाड तरी काहीतरी अर्धा पाहून काहीतरी देईलच. बापावर रुसावं, नाही बापाचं अवघड आहे, त्याच्यावर रुसायचं अवघड. आई तुळशीच्या झाडासारखी असतं, बाप आगीच्या फोकासारखं असतं. खरं आहे की नाही? खरं आहे का खोटे? आई तुळशीच्या झाडासारखी असते, बाप आगीच्या फोकासारखं असते. देशमुख महाराज. बाप करी जोडी लेकुराच्या ओढी आपुली कुरवंडी, हा काय असतो त्याचा. पण आईकडे सगळंच माप असते, म्हणून माऊलीकडे सगळंच माप असते. सांगू तुम्हाला बाप कसा असतो ना आई कशी असते. काही जीवनामध्ये अशा घटना असतात की बापाला त्या मुलाला मारू वाटत नसते, इच्छा असताना सुद्धा मारू वाटत नसते. आणि कधी कधी आवेळी त्याला मारावं सुद्धा लागते. इतका क्लेश त्याच्या मनामध्ये निर्माण होतो, बाप किती वाईट आहे इतक्यापर्यंत त्याची ही जाते. पण ती त्याच्या हितासाठी मारलेला. अकबर बिरबलाच्या दरबारामध्ये घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. अकबराने बिरबल हे सगळ्यालाच माहिती आहे. बिरबलाला जायला एके दिवशी उशीर झाला. अकबरानं कारण विचारलं. त्यानं सांगितलं मला थोडा पूजेसाठी वेळ झाला. दुसऱ्या दिवशी अकबर स्वतः जाऊन बिरबलाच्या बघितलं दारात काय करते ते. त्या अंगणात तुळशीच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालीत. अकबराने विचारलं काय बाबा. ते म्हणलं आमची आई आहे, आमची आई आहे म्हणून प्रदक्षिणा घालून दर्शन घ्यावं लागतं, आमची संस्कृती शिकवते. आता अकबर राजा बोलले धरले तुळशीचं झाड उपटून दिलं फेकून. येड लागले म्हणलं बिरबलाला, हे कुठं झाडाला आई म्हणते कशाला काय म्हणते. हुशार माणसं बोलतात फार कमी, पण कृतीतली ताकद असते. एके दिवशी अरण्यात चालली होती दोघं जण. चालता चालता याच्या मनामध्ये ती तुळस उपटलेला राग होता, पण राजाला काय उलट बोला. एक आगीचं बेट बघितलं. आगीचं बेट वाघोलीच्या जवळ आहे बघा. वाघोलीला जाताना त्या शेतकऱ्यानं कुंपण केले आगीच्या ती झाडं, आणि भर उन्हाळ्यात त्याला हे पिवळ्या शेंगा येतात, आणि त्या आपण पट्ट्यानं तोडल्या आणि खिशात घातल्या. काय झालं असेल तुम्ही बघा. विठ्ठल म्हणलं आपल्या बी इकडं कुंपण करू, पण कुणाला माहिती आहे ती कशाच होतं. ती काय फजिती झाली. आज प्रसंग वेगळा आहे. पळतच गेलंय बिरबल आणि साष्टांग दंडवर घातला. कशाला? आगीच्या बेटाला. ही काय? ही बाप आहे म्हणलं आमचा. काय येड लागले म्हणलं बिरबल. ती आई ही बाप. असं धरला हात फासक्यानं उपटीलं, दिलं फेकून. 15 मिनिटानं बापाची काय ताकद असते ती अकबराला कळाय सुरू झाली. सगळं खाजवून 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 बिरबलाला सांगितलं आई तुझी मायाळू पण बापला इकडे कर. मग त्यांनी सांगितलं आता याला काय करावं लागते. मला आईकडे जावं लागते. ती तुळशीचा पाला आणला, सगळ्या अंगाला लावला. आग शांत झाली. माझं दृष्टांत संपलं. मला सांगायचं तात्पर्य असं, आईचं हृदय फार मोठं असतं. बापाचं हृदय हे संकुचित नसतंय, पण कधी कधी मुलाच्या हितासाठी संकुचित निर्णय घ्यावा लागतो. हे पटत नाही, पण आदर्श मोठा असतो म्हणून स्वीकारावा लागतो. मी पदरचं सांगत नाही. सकल तीर्थाच ये धुरे जे की माता पितरे तया सेवेशी की रे हे शरीर लोन की जय विठ्ठल. ते सोडून या जगाच्या पाठीवर आपलं कोणच नाही. तुम्हाला क्षणभर राग येत असेल, अरे माझी भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी बायको आहे, माझं मी होणे आहेत, इतकं मित्र आहेत, एवढी प्रेम करतात. अरे नाही, नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे,
कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची बाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची बाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाचे बाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेला माझ्या सर्व राहिला तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी 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 वा महाराज, या जगाच्या पाठीवर कोणच कोणाचं नाही, कोणच कोणाचं. एक आई आणि वडील सोडलं तरी जगाच्या पाठीवर आपलं कोणच नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, ती सावली जोपर्यंत आपल्या उंबऱ्याच्या आत असते, आपल्या सोबत असते, त्याच्या सावलीचा फार मोठा आधार असतो. भले त्यांना दिसत नसतं, भले त्यांना ऐकू येत नसतं, भले त्यांना काही सांगता येत नसतं, पण त्यांचं अस्तित्व माणसाला सगळं सुख देऊन जातं. ज्या दिवशी ते आपल्यातून निघून जाईल तर किती माणूस मोठा होऊ द्या आणि किती विद्वान होऊ द्या, किती ताकदवान होऊ द्या, तो अर्धा झाल्याशिवाय राहत नाही. ऐक, स्त्रीला तिचं सगळं सर्वस्व जोपर्यंत माझ्या मायेची सावली तिथं असते तोपर्यंत तिचं माहेर कसंही असू द्या, त्याला ते अत्यंत प्रिय असतं, आधार असतो. भलेही त्या आईकडे 2 रुपये देण्यासाठी नसू द्या, भलेही त्या आईकडे तिच्यासाठी करायला काहीच नसू द्या, पण आई हा शब्द त्या लेकीसाठी फार मोठं असतो जीवन. बघा, लक्षात घ्या. ह्या जगाच्या पाठीवर स्त्री सगळं सहन करेल, सगळं सहन करेल. नवऱ्यानं मारू द्या सहन करेल, किती त्रास होतो द्या, संकट दुःख सगळं सहन करेल. आईच्या आणि बापाच्या विरोधात एखादा शब्द जर कोणी बोलत असेल ती चवताळून उठल्याशिवाय राहत नाही. इतकं अद्वितीय प्रेम असतं, लक्षात घ्या. तो आधार असतो, ते सर्वस्व असतं. जोपर्यंत आपल्या जीवनात असतो तोपर्यंत आपल्या जीवनाचं वैभव वेगळंच असतं. ज्या दिवशी ते वैभव आपल्यातून निघून जाईल, भले आपण कितीही मोठं हो, कितीही मोठं म्हणतो मी, कितीही मोठं, परंतु ते सुख पुन्हा कधीच नाही. ह्या जगाच्या पाठीवर किती मोठं फ्लेक्स तुमचं लागतील, या जगाच्या पाठीवर किती तुमची कीर्ती होईल, पण घरी आल्यानंतर उंबऱ्याच्या आत पाठीवरून हात फिरवणारा हात जर नसेल तर या जगाच्या पाठीवर तुम्हाला कितीतरी कमीपणा असल्यासारखं वाटेल. लक्षात घ्या. जोपर्यंत जिवंत असतं त्या प्रत्येक सेकंदाचा, क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, भरभरून जगा, खळखळून असा. अरे दुःख, संकट, त्रास तर माणसाच्या आयुष्यामध्ये पदोपदी सेकंदला आहेत. कशाचा विचार करता तुम्ही, कशाचा विचार करता? आयुष्य किती आहे तुम्हाला माहीत नाही. 1 सेकंद आयुष्य नसताना सुद्धा तुम्हाला एवढा गर्व आणि एवढा स्वाभिमान असावाच का? निश्चितच नसावा. हे आपलं पारमार्थिक जीवन सात्विक पद्धतीचं असलं पाहिजे. आपण सरळ जगलं पाहिजे, भरभरून प्रेम केलं पाहिजे. गुरुजी होते, गुरुजींनी या जगाला एक उपदेश केला. साने गुरुजींनी, आपले पोपळे गुरुजींनी महाराज, पोपळे गुरुजी गेले, एक पोकळी निर्माण झाली, ती कधीच भरून येणार नाही. जगण्याचा आदर्श ज्याने घालून दिला त्यांची कीर्ती अजरामर झाली. लक्षात घ्या. म्हणून मी सांगितलं, या जगाच्या पाठीवर कोणी कोणाला चांगलं म्हणल्यामुळे योग्यता वाढत नाही, त्याच्या कृतीतून, त्याच्या आदर्शातून ही सगळं चाललेलं असतं. जगामध्ये फक्त एकच वस्तू अशी, एकच गोष्ट अशी आहे, या जगाच्या पाठीवर दिल्याने वाढते, दिल्याने वाटतं. खरा तो एकची धरी जगाला प्रेम रे पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे, खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे. देता आलं तर प्रेम द्या, देता आलं तर प्रेम द्या. आपल्या शब्दानं कुणाचं अंतकरण दुखावलं असं कधीच बोलू नका. आपल्यामुळे एखाद्याचं अंतकरण एखाद्याला लागल असं कधीच वागू नका. फक्त माळा घालणे, गंध लावणे आणि देवाचं नाव घेणेच निश्चित परमार्थ नाही. भले तो नास्तिक असू द्या, पण त्यानं उभ्या आयुष्यात कोणाचं अंतकरण दुखावलं जर नसेल तर त्याच्यासारखा महाभाग जगाच्या पाठीवर दुसरा कुठला नाही. लक्षात घ्या. एका शब्दानं सगळा इतिहास घडतो, एका कृतीनं एवढा मोठा इतिहास घडतो, आहे की नाही. एका शब्दानं एका शब्दानं जर महाभारतासारखं युद्ध होत असेल, एका शब्दानं जर रामायणासारखं प्रकरण घडत असेल, एका शब्दानं, अहो 4 पत्र्याचा उंबरा आपला, याच्यामध्ये किती प्रकार निर्माण होतील, आहे की नाही. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करा? मी किती श्रीमंत आहे? नक्कीच नाही. मनाने मी किती मोठा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. जगाला देत जा, ते तुम्हाला परत मिळत जाईल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. काही नाही देता आलं तर नका देऊ. प्रेमानं 2 गोड शब्द बोला. कारण या जगाच्या पाठीवर आता काही दुसरं शिल्लक राहिले. जातीत माणसात विचारामध्ये माणसाने विष पेरायला चालू केलं. वारकरी संप्रदायानं ते सांधायचा प्रयत्न केला आहे. आज आमच्यामध्ये सुद्धा तो विषय राबवू लागला. लक्षात घ्या. काळाची गरज आहे. आपण खडबडून जागा झालं पाहिजे. आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये आपल्या विचाराला आपण स्थिर केलं पाहिजे. जग काय करतं याचा विषय घेणं, आपलं हित कशात आहे हे सगळ्यात मोठा विषय. माणसाला हित कळेना. जगाला उपदेशाचा डोस पाजून जग सुधारण्याचा प्रयत्न करायची आत गरज राहिलेली नाही. आज उंबऱ्याच्या आतलं आपलं विश्व आपण तयार करा. स्वर्ग कुठंतरी 21 सप्त पाताळ मृत्यू लोकाच्या नंतर स्वर्ग आहे असेल, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. मला हेच म्हणायचं आहे, जर माझी आई माझ्याकडे पाहून खुश असेल, माझा बाप मारताना सुद्धा त्या चेहऱ्यावर जर स्वाभिमान असेल, तर त्याच्यासारखा सामर्थ्यवान परमार्थ या जगाच्या पाठीवर कुठलाच नाही. विठ्ठल बघा, पटलं तर घ्या. मला साधू संतांचं विचार हेच आहे. आणि करुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया. जे घडणार आहे ते अटळ आहे, अविचल आहे, ते घडणारच आहे. त्याच्यामुळं त्याला दोष देत बसायचं नाही, त्याच्याबद्दल हारायचं नाही, त्याच्यासाठी शोक करू नका. ती माझ्या जीवनाचा भाग होता. तेरे हा में भी हा, तेरे ना में भी ना, ही सात्विक अवस्था निर्माण होऊ द्या. अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. आणि उद्विग्न अवस्था झाल्यानंतर म्हणूनिया मनी मानू नये खेदू. खेदू म्हणजे दुःख. म्हणावा गोविंद वेळोवेळा लागोनी या पाया. विनवितो तुम्हाला 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 लागोनी या पाया. विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे.
विठाला म्हणा वेळोवेळा मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं चिंतन करा विठोबर